पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत झालेल्या तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। जवळपास 26 तासांनी हा गुन्हा उघडकीस आलाय। त्यानंतर पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। त्यानंतर आरोपी कुठे गेला याची माहिती समोर आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दिवस रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर गुरुवारी एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जातोय। मागील 48 तासांपासून आरोपी मोकाट आहे। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधात या अगोदरही जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय। दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस करत आहेत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचं समोर आलंय। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतर आरोपी हा राजकीय व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू केलेली आहे। आरोपी दत्ता गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी विविध मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे। तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा थेट आपल्या गावी गुणाट इथं गेल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी दत्ता गाडेचं शेवटचं लोकेशन गुणाट गावात आढळून आलेलं आहे। गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी हा स्वारगेट वरून थेट गावी गेला होता, पण तिथून तो नेमकं कुठं गायब झाला याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा 13 पथकांकडून शोध घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आरोपी गाडेच्या कुटुंबातील काही सदस्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे।